नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपल्याला संख्या या टॉपिक वरील प्रश्न बघायचे, ते पण शॉर्टकट ट्रिकने. ज्या ठिकाणी शॉर्टकटची गरज आहे त्या ठिकाणी शॉर्टकट. आणि यामध्ये जे काही मी 15 प्रश्न घेणार आहे, ते 15 प्रश्न भरतीला विचारलेले. त्याच्यात माझे एक पण प्रश्न मनाचा नाही, कारण का जो विचारला जातो ना प्रश्न, तोच घेतो आपण. याचं कारण की तुमचा सराव जास्त झाला पाहिजे आणि संख्या टाईपवर किंवा टॉपिकवर कोणता प्रश्न विचारला जातो हे समजलं पाहिजे. ओके, वेळ न करता आपण आज जाऊ. चला बघा, पहिला प्रश्न काय सांगतो बघा. खालीलपैकी सर्वात लहान पूर्णांक संख्या म्हणजे काय? काही विद्यार्थ्यांना पूर्णांक संख्या म्हणजे काय हाच प्रश्न माहिती नाही. पूर्णांक संख्या म्हणजे काय माहित आहे का? मध्ये असतो शून्य, उजवीकडे धन संख्या असतात 1 2 3 4 5 आणि डावीकडे ऋण संख्या असतात. आपल्या भाषेमध्ये डावीकडे ऋण संख्या असतात. इकडे पण अनंत असतात आणि तिकडे पण अनंत असतात. जो हा समूह आहे ना, हा समूह, याला पूर्णांक संख्या म्हणायचं. धन, शून्य आणि ऋण संख्या या सर्व संख्यांना कोणत्या संख्या बोलायचं? पूर्णांक संख्या. मग आता बघा, आपल्याला विचारलंय सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती? सर्वात लहान पूर्णांक संख्या विचारले त्यांनी. आता तुम्हाला पर्याय दिसत आहे बरोबर. याच्यामध्ये खालीलपैकी सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती? बघा, एक संख्या आहे ही धनामध्ये सर्वात लहान पूर्णांक संख्या एक आहे. कशामध्ये? धन संख्येमध्ये. पण ऋण संख्येमध्ये किंवा सर्वात लहान पूर्णांक संख्या ही -1 ही सर्वात मोठी आहे. -1 ही सर्वात कोणती मोठी? कारण का? जशी जशी किंमत डावीकडे जात जाईल तशी त्या संख्येची किंमत कमी होत जाते. आता बघा, शून्याचा काही संबंध नाही, पहिला ऑप्शन कट. एक ही -1 पेक्षा मोठी संख्या लहान आहे का? नाही, म्हणून हा एक पण कट. -1 आहे, -1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती असेल? -1 असेल. आपल्याला सर्वात लहान विचारलंय. सर्वात लहान सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती? तर -10 असेल. काय असेल? -10 असेल. -10 पेक्षा 1 हा कसा आहे? मोठा आहे. समजला? ओके, चला आता पुढे जाऊ. बघा, संपूर्ण गणित विषयाची बॅच आहे बाळांनो, फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. यामध्ये आपण एकदम सोप्या भाषेमध्ये शिकवलेलं आहे की जेणेकरून, आणि यावर मी जास्तीत जास्त भर कशावर दिलाय तर बघा, मागील वर्षात विचारलेल्या प्रश्नावर टॉपिक वाईज व्हिडिओ पण तयार केलेत. त्याच्यासोबत अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत जे की तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी या बॅच मध्ये शिकवलेलं आहे. आणि या भरपूर विद्यार्थ्यांनी बॅच घेतलेली आहे, त्यांचा फीडबॅक पण चांगला आलेला आहे, त्यांना समजत पण आहे. आणि तुम्हाला जरी काही अडचण असेल समजण्यासाठी किंवा गणित समजत नसेल तर खाली आपला हा मोबाईल नंबर आहे 603029. या नंबरवर तुम्ही मला मेसेज कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. जे काही तुम्हाला गणिताबद्दल भीती असेल किंवा गणिताबद्दल तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल ते मी 100% तुम्हाला करेल. फक्त किती रुपयामध्ये? गणिताची बॅच ही आपली अंकगणित हा विषय फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला मी देतोय. ओके, जर काय अडचण असेल तुम्हाला, याची लिंक आपण खाली दिलेली आहे, त्यामध्ये जा, ऍप डाउनलोड करा आणि आजच आपली फक्त 99 रुपयामध्ये गणित शिका. ओके, असं पुढे जाऊ आपण. बघा, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? खालीलपैकी चुकीची जोडी कोणती असा प्रश्न विचारलाय. परिमेय संख्या अखंड आणि आवृत्ती दशांश रूप असतात. काय सांगितलं बघा, परिमेय संख्या या अखंड आणि आवृत्ती दशांश रूप असतात. उदाहरणामध्ये समजा 2.333333 घेतलं. परिमेय संख्या या अखंड असतात, बरोबर आहे. आवृत्ती दशांश रूप पण असतं. म्हणजे काय की त्याच संख्येची जर पुनरावृत्ती होत असेल तर ती संख्या परिमेय संख्या असते.
ती संख्या कोणती संख्या असते? परिमेय संख्या. समजला? पुढे बघा, अपरिमेय संख्या अखंड आणि अनवृत्ती दशांश रूप असतात. अनवृत्ती म्हणजे इन्फिनिटी. या शब्दाचा अर्थ काय? इन्फिनिटी. म्हणजे समजा उदाहरणार्थ असं घ्या, 2.431 परत 6 8, म्हणजे याच्यामध्ये ना आवृत्ती होत नाही, कोणत्याही संख्येची आवृत्ती होत नाही, याला काय म्हणायचं? अनवृत्ती. मग हे पण बरोबर आहे. परिमेय संख्या या अनवृत्ती असतात, म्हणजे त्याचं उत्तर सांगता येत नाही, त्याला परिमेय संख्या असे म्हणतात. हे पण बरोबर आहे. तिसरा, वास्तव संख्या म्हणजे काय? परिमेय व अपरिमेय संख्यांचा समूह, यालाच काय बोलायचं? वास्तव संख्या असे म्हणतात. परिमेय व अपरिमेय संख्यांचा समूह, यालाच कोणती संख्या म्हणायचं? वास्तव संख्या. समजला? पुढे बघा, पूर्णांक संख्या सर्व धन संख्यांचा समूह. मी आताच सांगितलं होतं की पहिल्या प्रश्नामध्ये सर्व धन संख्यांचा नाही, धन संख्या परत ऋण संख्या आणि शून्य या सर्वांचा समूह म्हणजे पूर्णांक संख्या, फक्त धन संख्यांचा नाही. समजला? त्याच्यामुळे पर्याय नंबर किती चुकीचा आहे बघा? पर्याय नंबर 4 हा चुकीचा आहे. आणि तुम्हाला चुकीचाच विचारला होता. काही मुलं काय करतात, चुकीच्या ठिकाणी कोणता पर्याय बरोबर असं वापरता किंवा बोलताना क्वेश्चन असा बोलता, पहिला ऑप्शन बघता, वाचता आणि क्लिक मारून पुढे जाता. असा प्रश्न चुकतो. मी का बरं चुकीचा टाकतो? कारण का भरपूर मुलांना प्रश्न पूर्ण वाचत नाही, त्याच्यामुळे चुकता. म्हणून प्रश्न पूर्ण वाचत चला, म्हणजे तुम्हाला गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क भेटते. ओके, चलो पुढे. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या व सर्वात लहान धन पूर्णांक संख्या. मी आता सांगितलं की सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 आहे. हे नोट डाऊन करून ठेवा, हे काही बदलणार नाही. आणि सर्वात लहान धन पूर्णांक संख्या, सर्वात लहान धन पूर्णांक संख्या 1 आहे. त्यांनी काय विचारले की या संख्यांची बेरीज किती? -1 अधिक 1. मी हे आपल्या बॅच मध्ये सांगितले, -1 अधिक 1. जर एक संख्या वजा असेल, एक संख्या अधिक असेल, तर त्या दोन संख्यांची वजाबाकी करायची. वजाबाकी किती आली? 0. म्हणजे तुमची बेरीज झाली 0. समजला? चला पुढे. पुढे बघा, वास्तव संख्या म्हणजे काय? आम्ही आताच सांगितला, फक्त परिमेय व अपरिमेय संख्यांचा समूह म्हणजे वास्तव संख्या. हे बरोबर. फक्त परिमेय व अपरिमेय संख्यांचा समूह म्हणजेच काय? वास्तव संख्या. समजला? नवीन नवीन प्रश्न आहे, काही विद्यार्थ्यांना हे नवीन प्रश्न बघायला भेटताय. कारण का काही विद्यार्थ्यांना माहितच नाही वास्तव संख्या म्हणजे काय. परिमेय व अपरिमेय संख्यांचा समूह म्हणजे वास्तव संख्या. हे 15 प्रश्नापैकी तुमच्या स्वतःला किती प्रश्न आले हे पण तुम्हाला कमेंट मध्ये करायचे, कारण काही 15 प्रश्न खूप महत्वाचे घेतलेले आहेत मी. यापुढे, प्रत्येक परिमेय संख्यांचे दशांश रूप काय असते? पहिल्याच प्रश्नामध्ये झाले, प्रत्येक परिमेय संख्यांचे दशांश रूपे अखंड आवृत्ती असते. अखंड आवृत्ती. आणि प्रत्येक अपरिमेय संख्येचे दशांश रूप हे अखंड अनावृत्ती असते. अनावृत्ती म्हणजे उत्तर सांगता येत नाही, आवृत्ती म्हणजे उत्तर सांगता येतं. याला परिमेय बोलायचं, याला परिमेय संख्या, आणि या संख्येला बोलायचं अपरिमेय संख्या. दोन व्याख्या भेटल्या का नाही? ज्याचं उत्तर सांगता येतं त्याला परिमेय, ज्याचं उत्तर सांगता येत नाही त्याला अपरिमेय. म्हणजे लॉग टेबल वापरावा लागतो. याचाच अर्थ अखंड अनावृत्तीला अपरिमेय आणि अखंड आवृत्तीला परिमेय. समजलं? ओके, चलो पुढे जाऊ. एक परिमेय संख्या व एक अपरिमेय संख्या यांचे गुणोत्तर नेहमी कसे असते? एक परिमेय संख्या घ्यायची आणि एक अपरिमेय संख्या यांचे गुणोत्तर नेहमी काय असते असा प्रश्न विचारलाय. नेहमी सोडवा, प्रयत्न करा. जर नाही आला मी सांगतो. बघा, मी प्रत्येक बॅचला हे उदाहरण घेतो.
0/5 ही कोणती संख्या आहे? परिमेय संख्या आहे, कारण का याचं उत्तर सांगता येतं, याचं उत्तर 0. आणि 5/0 ही अपरिमेय संख्या आहे, याचं उत्तर मला सांगता येत नाही, यालाच बोलायचं इन्फिनिटी. मग यांचं गुणोत्तर काय होईल बघा. 0/5 गुणोत्तर म्हणजे असं राहतं, याला 5/0 असतो. गुणोत्तर म्हणजे गुणाकार करायचा, हा 5/0 गुणिले झाला की 0 वर भागिले, सॉरी इथं बघा 0 आहे, हा तुमचा 0 आणि हा 5. बघा हा 0 वर गेला, 5 भागिले आला, 0 गुणिले 0 0, 5 5 25. शून्याला कोणत्याही संख्येनं भागू द्या, उत्तर काय आलं? 0. सांगता आलं का नाही? सांगता आलं म्हणजे एकदा गुणोत्तर काय असू शकतं? परिमेय संख्या. एकदा गुणोत्तर काय असू शकतं? परिमेय संख्या. आणि एकदा काय करा, अपरिमेय संख्या पहिल्यांदा घ्या 5/0 आणि एकदा परिमेय संख्या घ्या 0/5. याचं गुणोत्तर काढा. हा 5/0 ला 5/0 भागिलेचं गुणिले 5 वर गेला 0. 5 5 25 आणि भागिले 0. आता 25 ला 0 ने जर भाग दिला किंवा 0 ला जर 25 ने भाग दिला किंवा कोणत्याही संख्येला भाग दिला, याचं उत्तर मला सांगता येत नाही. सांगता येत नाही. एकदा सांगता आलं म्हणजे परिमेय संख्या, कधी कधी अपरिमेय संख्या येतो आणि कधी कधी अपरिमेय संख्या. समजला का रे? काही विद्यार्थ्यांना हा प्रश्न माहितीच नसेल, पण मी तुम्हाला आज समजून दिलाय. असा जर विचारला तर तुमचा मार्क गेला नाही पाहिजे. लक्षात ठेवा की परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांचे गुणोत्तर कधी परिमेय संख्या तर कधी अपरिमेय संख्या पण येते. ओके, चलो पुढे. लहानात लहान मूळ संख्येची दुप्पट. पहिल्यांदा मला सांगा, लहानात लहान किंवा लहान मूळ संख्या कोणती? तर माहिती पाहिजे. लहान मूळ संख्या आहे 2. लहान मूळ संख्येची दुप्पट करायच्या भाऊ. याची दुप्पट म्हणजे गुणिले 2 किती झाली? 4 पट. व तिचा वर्ग, व तिचा वर्ग. तिचा वर्ग म्हणजे या शब्दाचा तुम्हाला अर्थ समजला पाहिजे. तिचा वर्ग म्हणजे त्या मूळ संख्येचा वर्ग. तिचा वर्ग म्हणजे त्या मूळ संख्येचा वर्ग. सर्वात लहान मूळ संख्या 2 आणि 2 चा वर्ग किती? 4. काही विद्यार्थी काय म्हणतील, व तिचा वर्ग म्हणजे सर 4 चा वर्ग. नाही भाऊ, हा प्रश्न थोडा फिरवलेला आहे. तिचा वर्ग म्हणजे त्या मूळ संख्येचा वर्ग. किती आला? 4. यातील फरक किती? फरक म्हणजे वजाबाकी. 4 मधून 4 गेले 0. समजला? पर्याय नंबर किती बरोबर? 4. हे सर्व प्रश्न विचारलेले परत हे विचारले जाऊ शकतात, त्याच्यामुळं नोट डाऊन करा. मी जे काही सांगतोय ते लिहून घेत चला. तुम्हाला 100% फायदा होणार आहे. आणि मी असेच रोज तुम्हाला कंटिन्यू आपल्या युट्यूब चॅनलला आज संख्या घेतला, परत उद्याच्याला कोणता लसावी मसावी घेईल, असे रोजचे मी प्रश्न घेणार आहे. आणि तुम्हाला जर हा उपक्रम आवडत असेल ना, नक्की मला कमेंट करून सांगा. ओके, चलो पुढे. 50च्या आधीच्या सलग 3 मूळ संख्या. भाऊ 50च्या आधीच्या सलग 3 मूळ संख्या आहेत 41, 43, 47. बरोबर. एकूण मूळ संख्या 25, त्यांची बेरीज 10 60, त्यांची सरासरी 42.4. अपवाद एक, ही मुळी पण नाही आणि संयुक्त पण नाही. मी सर्व सांगतो, हे सर्व आपण बॅच मध्ये घेतलेले. आणि 50 नंतर येणाऱ्या सलग सलग 3 मूळ संख्या. 50 नंतर 53, 59, 61. बेरजेतून 50 वजा करायचे म्हणजे यांच्या बेरजेतून. बरोबर. 7 आणि 3 10 आणि 1 11 ला 1, 4 आणि 4 12 आणि 1 13 131, 9 10 13 ला 3, 5 आणि 5 10 आणि 6 16, 16 अधिक 1 17 173. मूळ संख्या यांच्या बेरजेतून 50 वजा केले, याची बेरीज 131 आणि त्याची 173. 3 आणि 1 4, 7 आणि 3 10 ला 0, 1 गेला, 1 2 3, 304 मधून किती वजा केले? 50 वजा.
हा प्रश्न सोपा आहे पण वेळ खावा या, त्याच्यामुळे हा प्रश्न मी घेतला. 4 मधून 0 गेले 4, 10 मधून 5 गेले 5, राहिले 2. तुमचं उत्तर 254. या प्रश्नाला बेरीज आणि वजाबाकी, पण हा प्रश्न वेळखाऊ असल्यामुळे इथं मार्क जाऊ शकतो. पुढे, पूर्णांक संख्यांचा समूह म्हणजे काय? आता सांगितला पूर्णांक संख्यामध्ये धन पूर्णांक, ऋण पूर्णांक व शून्य असतो. काय सांगितला? धन पूर्णांक, ऋण पूर्णांक व शून्य असतो. यालाच म्हणायचं पूर्णांक संख्याचा समूह किंवा यालाच म्हणायचं पूर्णांक संख्या होय. ओके, चलो पुढे. एका 400 पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक आणण्यासाठी संख्येतील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे मुद्रकाला किती खिळे जुळवावे लागतील? पुणे शहर 2018 साली विचारलेला प्रश्न. म्हणजे परत हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, फक्त काय होईल? संख्या चेंज. काय करायचं आता सोप्या भाषेत सांगतो. कधीही न बदलणारा टाईप पाठ ठेवा. 1 ते 100 पर्यंत जे पाने असतील ना, त्या पुस्तकामध्ये जे पानं असतील ना, त्यांना 192 खिळे लागतात. किती खिळे लागतात? 192 खिळे लागतात. पाठ ठेवा. टोटल पेजेस किती आहे भाऊ? 400. 400 मधून तू 100 पानापर्यंत काढले, तुझ्याकडे शिल्लक पानं किती राहिले? 300. आता हे 300 जे पान आहे, ते 300 पानामध्ये प्रत्येक अंक हा 3 अंकी आहे. 100 पर्यंत पानं झाले म्हणजे पुढचा क्रमांक 101, 102, 103. म्हणजे एका पेजवर किती खिळे लागतील? 3. अंक किती दिसत आहेत? 3. 3 खिळे. असे 300 पेजेसवर 3 खिळे म्हणजे टोटल 900 खिळे झाले. किती झाले? 900. 2 ला 2, 9 ला 9, 9 अधिक 1 10. तुझ्या 400 पानाच्या पुस्तकाला एकूण खिळे लागतील 1092 खिळे. समजला? सोपे पण प्रश्न घेतलेत, अवघड पण घेतलेत. म्हणजे एकदम बेसिक पासून ते हाय लेवल पर्यंत तुमचे पूर्ण प्रश्न मी कव्हर करून दिले. चलो पुढे. x ही 5 ने निशेष भाग जाणारी एक विषम संख्या आहे. अशा प्रश्नामध्ये काय करायचं? x ही 5 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. 5 ने भाग जाणारी विषम 5 घ्या. मग 5 ही विषम आहे का नाही? 5 ने भाग जातो का नाही? तुम्ही काय घेतली? 5. तर 5 ने निशेष भाग जाणारी x च्या पुढील दुसरी समसंख्या. सोप्या भाषेत आपला पाडा बोला 5चा. 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 4 20. दुसरी सम म्हटले, पहिली सम 10, दुसरी सम 20. बरोबर? पण तुम्हाला दुसरी सम काढायच्या, पहिली 5 विषम आहे, पण 5 ही आपण काय घेतलाय? x. 5 हा काय घेतलाय? x. अधिक पुढील म्हटलं तर अधिक, मागील म्हटलं तर वजा. नेहमी काय करायचं? हे जे तुम्ही घेतलेलं असेल ना, पहिल्यापासून ते दुसरी समपर्यंत, या पहिल्याचा आणि शेवटच्याची वजाबाकी घ्यायची. 20 मधून 5 गेले 15. ही झाली तुमची 5 ने निशेष भाग जाणारी x च्या पुढील दुसरी समसंख्या. आता या x च्या ठिकाणी ना तुम्ही कोणती एक विषम टाका, 5 ने भाग जाणारी. या दोघांची बेरीज ना सम येणार. सम काही टाकून बघा, सम येणार का नाही बघा. त्यामुळे पर्याय नंबर किती बरोबर? 1 नंबर. ओके, चलो पुढे. एका परीक्षेमध्ये शिक्षकांनी मुलांना एका संख्येची 3/14 पट संख्या काढण्यास सांगितले. एका मुलाने नजर चुकीने 3/14 ऐवजी 3/4 पट काढली. मी काय केलं? तुम्हाला स्वतःला एक संख्या दिली आणि त्या संख्येची 3/14 पट काढा सांगितली. किती? 3/14. पण तुम्ही काय केलं? नजर चुकीने त्या संख्येची 3/4 पट संख्या काढली. किती पट? 3/4. त्याच्यामुळं उत्तर ना 150 ने जास्त आलं. कधी लक्षात ठेवा, उत्तर जास्त आले एकापेक्षा किंवा दुसऱ्यापेक्षा किंवा बरोबर पेक्षा,
हा त्यांच्या दोघातला फरक असतो. फरक म्हणजे वजाबाकी 150. हा फक्त तुम्हाला सॉल्व करायचा म्हणजे येणार उत्तर तुमचं. 14 आणि 4 दोघांचा पाया किती सारखा? 28. लसावी काढा. 14 दोन्ही 28 म्हणजे वर गुणिले 2 करा. 4 7 28 म्हणजे गुणिले 7 करा. झाला. 3 दोन्ही 6 वजा 7 त्रिक 21 बरोबर 150. 21 मधून 6 गेले 15. 15/28 बरोबर 150 आले. तर पूर्ण 28 म्हणजे पूर्ण 1 बरोबर किती असं पण घेऊ शकतो आपण. पूर्ण 28 भाग बरोबर किती? तिरकस 28 गुणिले 150 भागिले 15. 15 1 15 15 1 15 28 गुणिले 10 तुमची ती संख्या असेल 280. पर्याय नंबर 4 बरोबर. हा प्रश्न विचारलाय सोलापूर शिपाई 2023. लेटेस्ट प्रश्न आहे. समजला आता? ओके, व्यवस्थित नोट डाऊन करा. असेच आपण प्रत्येक याचे प्रश्न घेणार आहोत. एक 2 अंकी संख्येच्या एकक व दशक स्थानच्या अंकांची अदलाबदल केली. म्हणजे एक संख्या समजा मी 12 घेतली ना, अंक बदलायचे म्हणजे हे 21 झाला असा अंक. त्या 2 अंकी संख्या व नंतरची अदलाबदल करून मिळालेली संख्या यातील फरक 63 आणि बेरीज पाहिजे 121. काही ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं, ज्या ठिकाणी पर्याय पाहिजे त्या ठिकाणी पर्यायी क्वेश्चन सॉल्व करायचा, ज्या ठिकाणी शॉर्टकट पाहिजे त्या ठिकाणी शॉर्टकट, ज्या ठिकाणी मेथड पाहिजे त्या ठिकाणी मेथड, अशा तिन्ही गोष्टी आपण शिकवतो. बरोबर. आता पहिला ऑप्शन घेतो मी 21. पहिला ऑप्शन काय घेतला मी? 21. 21 ची अदलाबदल करा. एक हा पुढे येणार, 2 इकडं. या दोघांमधला फरक किती आला पाहिजे? 63. 21 आणि 12 मधला फरक 9 येतो. 63 येतो का रे भाऊ? नाही. म्हणून पर्याय नंबर 1 हा चुकीचा. समजला? पर्याय नंबर 2 घे. 86 अदलाबदल कर. 6 पहिले आला, 8 नंतर गेला, हा झाला 86 चा 68. या दोघांमधला फरक मला 63 आला पाहिजे तरच पर्याय बरोबर, अन्यथा चूक. 8 मधून 6 गेले 2, परत सॉरी 86 मोठी आहे ना, इथलं एक इथं 16तून 8 गेले 8, 7 मधून 6 गेला 1, तुमचा फरक 18 येतो. 63 येत नाही. पर्याय नंबर 2 पण चुकीचा. 3 घ्या. 29 च्या आदला बदल केली 92. फरक पाहिजे मला 63. किती पाहिजे? 63 येतो का बघा. 9 मधून 2 गेले 7, सॉरी इथं बघा 92 मधून काढायचे ना आपल्याला. 92 मधून 29 काढायचे. इथलं एक इथं 12तून 9 गेले 3, 8 मधून 2 गेले 6, फरक आला 63. एकदा बेरीज पण येते का बघा. 29 अधिक 92, 9 2 11, 9 2 11, 1 12, बेरीज पण आली. म्हणून पर्याय नंबर हा 3 बरोबर. गोंदिया पोलीस 2023. याला म्हणायचं वेळ खाऊ प्रश्न, आणि तो पण पर्यायवरून. म्हणजे तुम्हाला गणित हा विषय पर्यायवरून पण सॉल्व करता आला पाहिजे, शॉर्ट ट्रिक पण भेटली पाहिजे, आणि कधी कधी कोणता क्वेश्चन हा मेथडनी पण सॉल्व करता आला पाहिजे. या तिन्ही गोष्टी ज्या विद्यार्थ्यांना आल्या त्याला 100% 50 पैकी एक 49 किंवा लागले तर 50 पण मार्क भेटतील. ओके, चलो पुढे. 25 ते 100 पर्यंतच्या येणाऱ्या सर्व सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती? सोप्या भाषेत सांगतो, हा 2014 नवी मुंबईला विचारलेला. 100 ते 25 ते 100 मध्ये सम आणि विषम संख्या किती काढा. 100 मधून 25 गेले 75 अधिक 1 76. त्या कोणत्या संख्या झाल्या? नैसर्गिक संख्या. भाऊ तुला सम पाहिजे आणि विषम पाहिजे, त्याला भागिले किती करायचे? 2. बेत्रिक 6, बेआटी 16,
पूर्ण भाग गेला, 76ला 2 ने पूर्ण भाग गेला, 38 आला. ज्यावेळेस पूर्ण भाग जातो त्यावेळेस समसंख्या पण 38 आणि विषम संख्या पण 38. ज्यावेळेस या दोन्ही संख्या सारख्या येतील त्यावेळेस त्यांच्या बेरजेतील फरक हा तोच असतो, म्हणजे याचं उत्तर 38. उत्तर किती याचं? 38. समजलं? चलो पुढे. 1591च्या मागील 6वी समसंख्या. 1591च्या मागील 6वी समसंख्या. पहिली स्टेप सांगा. 1591 सम आहे का विषम? तुम्ही सांगितलं सर विषम आहे. काय आहे? विषम. एक सम एक विषम असेल तर गुणिले 2 आणि वजा 1 करायचा. 6 दोन्ही 12 वजा 1 11. मला मागील 6वी म्हटले. काय म्हटले? मागील 6वी. मग 1591 मधून वजा किती करायचे? 11. मागील म्हटलं की वजा, पुढील म्हटलं की अधिक. 0 8 5 1 1580 आलं. 1040 नंतर येणारी 6वी विषम. 1040 नंतर येणारी 6वी विषम. तर ही समय, अरे भाऊ एकूण मध्ये विषम दिले म्हणून ही समय का विषम? समय. एक सम एक विषम गुणिले 2 वजा 1. 6 गुणिले 2 12 वजा 1 11. नंतर येणारी म्हटलंय 6वी. नंतर म्हटलं की ह्या 1040 मध्ये हे 11 ऍड करा. 1 5 1051. पुढे प्रश्न पूर्ण वाचा. यांच्यातील फरक म्हणजे 1580 वजा 1051 यांच्यातला फरक किती येईल? 6 मधून 1 गेला 9, 7 मधून 5 गेले 2 आणि हे 5 यांच्यातील फरक आला 529. ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे? काय प्रश्न बढिया आहे रे. किती फिरवला क्वेश्चन, किती कॅल्क्युलेशन आहे. हा 529 ना कोणत्या संख्येचा वर्ग आहे असा प्रश्न विचारलाय मीरा भाईंदर पोलीस 2023. 529 कितीचा वर्ग? 23. समजला? हे असे प्रश्न असतील आणि भारी प्रश्न आहे, वेळ खाऊ प्रश्न आहे. जर हे प्रश्न तुम्हाला लवकरात लवकर सॉल्व्ह करायचे असेल ना, याच्यासाठी कॅल्शियम पाहिजे. ओके. आपला हे जे 15 प्रश्न घेतले ते आपले झालेले. जर आवडला ना असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. ओके. धन्यवाद.